नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या आपल्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाची योजना घेऊन आपण आलेलो आहोत आणि सगळ्यांना विनंती आहे की पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला भेटला पाहिजे. आणि त्या हिशोबानं हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा. महत्त्वाची आणि ऑथेंटिक माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आज महत्त्वाची योजना अशी आपल्या शेतकरी बांधवांसाठी म्हणजे प्रधानमंत्री कुसुम ही योजना आहे. आता अनेकांना ही योजना माहीतच नसेल, तर त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती भेटणार आहे. त्यानंतर जे शेतकरी बांधव नसतील त्यांनासुद्धा विनंती आहे की आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ही आपलं कर्तव्य आहे. आता बघा, या ठिकाणी ही कशासाठी काय सगळी माहिती भेटणार आहे. बघा, या ठिकाणी प्रधानमंत्री किसान ऊर्जा या उत्थान महाअभियान म्हणजे PM कुसुम बघा, ही केंद्र सरकारचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची योजना आहे. या योजनेचा उद्देश काय आहे हे लक्षात घ्या. जे शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवणं आणि डिझेलवर जे खर्च होतो शेतकरी बांधवांचा तो कमी करणं आणि याच्यातून काय साध्य होईल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल. बघा, या ठिकाणी या योजनेमध्ये मुख्यतः 3 घटक त्यांनी सांगितले आहेत. पहिला घटक आहे सौर ऊर्जा प्रकल्प. आता याचा काय विषय आहे हे बघा. शेतकऱ्यांचा समूह, FPO, सहकारी संस्था, पंचायत इत्यादी सौर ऊर्जा प्रकल्प उभारू शकतात. प्रकल्पाची क्षमता साधारणतः 500 किलोवॅट ते 2 मेगावॅटपर्यंत असू शकते, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं बघा. आणि निर्माण झालेली वीज डिस्कॉमला विकता येते. हे झाला पहिला विषय. आता दुसरा विषय तुम्ही बघा, या ठिकाणी स्वतंत्र सौर कृषी पंप. ज्या भागात कृषी पंपासाठी ग्रीड वीज उपलब्ध नाही तिथे स्टँडलोन सोलार ॲग्रिकल्चर पंप बसवता येतात बघा. दुसरा विषय म्हणजे योजनेअंतर्गत 7.5 HP पर्यंत हॉर्स पॉवरपर्यंतचे सौर कृषी पंप समर्थित आहेत. तिसरा घटक आहे या ठिकाणी विद्यमान वीज पंपाचे सौरिकीकरण. आधीपासून ग्रीड कनेक्टेड कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांच्या पंपाचे सौरिकीकरण करता येते. तयार होणारी अतिरिक्त सौर वीज जी आपण वरती बघितलं ती डिस्कॉमला विकण्याची सुविधासुद्धा या ठिकाणी आहे. आता अनुदान कसं भेटतं काय याची संपूर्ण माहिती, जे महत्त्वाचं असतं आपल्या शेतकरी बांधवांसाठी. अनेक जण विचारतात की अनुदानासंबंधित काय आहे, कारण आर्थिक मदत ही खूप महत्त्वाची असते. तर बघा, सामान्यतः B आणि C मध्ये केंद्र सरकार या ठिकाणी पात्र जे आपलं खर्च आहे त्याच्यात 30% रक्कम या ठिकाणी केंद्र सरकारची असते बघा. आणि त्यानंतर राज्य सरकार हे किमान 30% अनुदान देतं. शेतकऱ्याचा हिस्सा मग राहिलेली 60% समजा ही गव्हर्नमेंटला गेली. आता 40% हा शेतकऱ्याचा हिस्सा असतो बघा. बँक कर्ज उपलब्ध असल्यास शेतकऱ्याला सुरुवातीला या ठिकाणी 40%तून फक्त 10% हिस्सा भरावा लागू शकतो. उर्वरित हिस्सा हा कर्जातून होऊ शकतो असं सुद्धा या ठिकाणी या योजनेच्या तरतुदीमध्ये सांगितलं आहे गव्हर्नमेंटनं. महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष शेतकरी हिस्सा, पंपाची किंमत, HP आणि अनुदानाची रक्कम राज्याच्या अंमलबजावणीच्या नियमानुसार बदलू शकते. पण आपण जे बघतोय आता हे आपण महाराष्ट्र राज्याच्या संबंधित बघतोय आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे जे शेतकरी बांधव आहेत ते आपला व्हिडिओ बघतायत. आपण देशाच्या स्तरावर व्हिडिओ बनवत नाही. आपल्या मराठी माणसासाठी महाराष्ट्रातील सुजलाम सुफलाम आपला शेतकरी झाला पाहिजे, त्यांच्या हितासाठी आपला व्हिडिओ आहे. विनंती आहे पुन्हा एकदा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, ही सगळ्यांना हात जोडून विनंती मित्रांनो. बघा, महाराष्ट्रात सौर पंपासाठी अर्ज कसा करायचा हे याच्यातून आपण शिकू. बघा, या ठिकाणी महाराष्ट्रात PM कुसुम घटक B अंतर्गत महाकृषी ऊर्जा अभियान राबवले जाते. अधिकृत मेडा बघा MEDA पोर्टलवर नवीन ऑफ ग्रीड सौर पंप किंवा डिझेल पंपाच्या जागी सौर पंपासाठी नोंदणीची सुविधा आहे. आणि PM किसान बघा, या ठिकाणी जे काही अधिकृत पोर्टल आहे PM कुसुम हे तुम्ही टाकून या ठिकाणी अर्ज करू शकता.
आता यासाठी लागणारी डॉक्युमेंट काय आहेत ते एकदा आपण बघून घेऊत. कारण कोणत्याही योजनेसाठी महत्त्वाची असतात ती म्हणजे कागदपत्र, ज्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो. तर या ठिकाणी सामान्यतः काय अपलोड करायचं ते लक्षात घ्या. जे सगळ्याच योजनेसाठी लागतं ते म्हणजे आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर. बघा त्यांनी कसं स्पष्टपणे सांगितलं आहे. आपण सांगतो त्यावेळेस अनेकांना खोटंच वाटतं की हे काय नेहमीच सांगतात व्हिडिओमध्ये की आधार लिंक असावं, बँक पासबुक लिंक असावं नंबरशी. पण बघा आता ते स्वतःच सांगायला लागले. हे ChatGPT आपण टाकलं. हे बघा तुम्ही ChatGPT बघू शकता. हे काय मनाची माहिती नाही. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक. कारण काही घटना घडली, कोणती अपडेट असेल तर आपल्या मोबाईलवर तो मेसेज येतो बघा. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर तिसरं आहे शेतजमिनीची माहिती. कारण आपल्याला कृषी पंपासाठी आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव हे सगळं आणि जात प्रवर्ग. त्यानंतर पंपाची क्षमता, त्यानंतर जमिनीचं या ठिकाणी क्षेत्रफळ आणि विद्यमान पंप आणि वीज उपलब्धतेची माहिती. हे सगळं आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. आणि त्यांनी या ठिकाणी टीप म्हणून सांगितलं आहे की फसव्या वेबसाईटपासून सावध राहा. जे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्याच्यावरच जाऊन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणं महत्त्वाचं आहे. कारण तिराहित माणूस याचा गैरफायदा घेऊ शकतो आणि घेत आहेत अनेक जणं. त्यामुळे ऑथेंटिक माहितीच बघत चला. विनाकारण दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन किंवा विनाकारण वेगळे व्हिडिओ बघून अनेक आपले शेतकरी बांधव फसत आहेत. हे सुद्धा या ठिकाणी शासनाच्या लक्षात येतं. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ऑथेंटिक माहितीला सपोर्ट करत चला. ऑथेंटिक व्हिडिओंना या ठिकाणी जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. आणि एकदा क्रॉस चेक करा, काही अडचण नाही. तुम्ही गुगलला जाऊन, कारण हे सगळी गुगलचीच माहिती आहे. मनाने मी काहीच सांगत नाही. कुठून तरी एखादा अर्ज आला आणि तो दाखवायचा हे मला जमत नाही. जे आहे ते ChatGPTला मी विचारतो. योजनेची माहिती असेल किंवा अदर काही असेल आणि ते आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.